सो हे गाइस, वेलकम बॅक टू आवर चॅनल. तो आज आपल्या कॉलेजचा शेवटचा डेचा दिवस होता आणि आता मी आमच्या इथे रामतीर्थ आहे ना, तिथे आता आलोय. आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता माझे सगळे मित्र आहेत, सगळे आहेत. निहार आहे, आपला लक्ष आहे, प्रतीक आहे, जो मला प्रत्येक वेळी कुठं पण असलो ना, कधी पण घरी नेऊन सोडेल. ए असं काय बोलू नको, चालेल. सॉरी गलती होगी, माफ करो, मिस्टेक हो गई गाईज. सो आता आम्ही प्लॅन केलंय की आता आम्ही विसावा पॉइंटला व्हिजिट करायला जाणार आहोत. सो सगळ्या मित्रांच्या नाही विसावा पॉइंट मला विसरलास तू. नाही गाईज, हा बघा आमचा वेदांत. सॉरी प्लॅन या वाजता ज्याच्याकडे गाडी होती ना त्यांनीच प्लॅन केला होता. सो आता आम्ही निघालोय. कॉलेजला गॅदरिंग वगैरे झाले. सो आम्ही गॅदरिंगला नव्हतो, म्हणजे आज शेवटचा दिवस होता डेचा. सो जरा कामातून रिलीज भेटला म्हणून कॉलेजला जरा गेलो आणि बघितलं कसं काय ते. लाजणारा माणूस हा बघा कार्तिक लाजतो गायचा, खूप लाजतो, म्हणजे जितक्या पोरीला असतात ना तेवढा हाल असतो. सो राहू दे, मस्करी बाजूला ठेवूया आणि चला आपण निघूया. ए चला जाऊया ना गाईज. सो गाईज प्लीज कंटिन्यू ब्लॉग बघा आणि प्लीज आपल्याला असंच सपोर्ट तुमचा असू द्या. बाय गाईज. आता आम्ही निघालोय, आमच्या गाड्या वगैरे सगळ्या आता निघाल्यात आणि आता आम्ही विसावा पॉइंटला जातोय. प्रत्येकाच्या गाडीवरती दोघं तिघं असतील. सो आता निघालोय. बघा आमचा चॉकलेट बघा, जीत चॉकलेट बॉय. हा बघा वेदांत, सगळे गाडी तिघं बसलेत. आता मी जातोय त्याच्या गाडीवरती आणि आम्ही जाऊयात मस्त की मस्ती कर. सो चला जाऊया. चला काय निघूया. हे चले गाडी पुढे घे यार, गाडी. चला काय जाऊया. हे सावकाश रे. हे गाईज आता आम्ही चाललोय पुढे मस्तपैकी एन्जॉय करायला. डेचा शेवटचा कॉलेजचा दिवस होता ना, तो जरा रिलीज पण घेऊया कामातून. तुम्हाला माहिती आहे मागची व्हिडिओ तुम्ही बघितलीच असाल, ज्याच्यात आम्ही ओडिसीच्या ऑर्डर वगैरे मारतो. सो ते पण आम्ही करतो कॉलेजमधून, जसा टाइम भेटेल तसा, आणि थोडा एन्जॉय पण करतो मित्रांसोबत. सो गाईज मित्रांसोबत एन्जॉय करायला ना खूप बरं वाटतं, रिलीज भेटतो लाईफमध्ये. असा आनंद असतो ना तो मित्रांसोबत फिरण्याचा, तो वेगळाच. चला हे सावकाश रे, गाढव आहे पुढं, आपला गाढव बनवल. अरे हा तर जीत आहे वाटतं. अच्छा ए जीत, तू इकडं कुठं? ए जीत, तू इकडे काय करतोस रस्त्यावर? चल भाई, सॉरी गलती होगी. बांधील की भाऊ, बांधील श्रीमान दादा. ए शाहरुख खानचा फॅन, हात नको काढू, हात सकट जाशील. ट्रॅफिक आहे गाईस, पुढे ट्रकच आलाय मध्ये. गाईस आता आम्ही जातोय. आता आम्ही आमच्या ब्रिज वरून जातो, म्हणजे जो रेल्वे स्टेशनच्या मागे ब्रिज आहे ना, त्याच्यावरून जातो. हा इथे ना, इथे फोटो काढायला येतात पोरं दररोज संध्याकाळचे वगैरे या साईडला. चला जाऊयात पुढे.
विसाव पॉईंटला. आता हे बघा इथेच आहे विसाव पॉईंट. गाड्यांचा आता दिसत आहे. अरे विसाव पॉईंट काय सावकाश आम्ही उतरतो. काहीच फायनली आम्ही आलो इथे आता. अरे भाई बघा डे संपले आपले, एन्जॉयमेंट संपली गाईज. हे बघा माझ्या मागे पूर्ण घाट सेक्शन आहे आणि त्या रोडने आम्ही आलोय. आणि ह्या साईडला माझ्या मागे हायवे सुद्धा आहे, इकडून गाड्या जातात सगळं. आमचे मित्र वगैरे सगळे आम्ही आलो आणि मस्त आहे की आता आम्ही जाणार आहोत विसाव पॉईंटला मित्रांसोबत. चला जाऊया. बघ इथे रायडर पण आलेत गाईज. रायडरची बाईक दिसते बघा गाईज. वरती कोणतरी फॉरेनर आलेत वाटते बघा माझ्या वरती बघा. चला जाऊया. सो गाईज आता आम्ही आलो विसावा पॉईंटचे. ते बघा माझ्या मागे तुम्ही बघू शकता पूर्ण एकदम खतरनाकवाली वाईब आली गाईज, खतरनाकवाली. आणि एक मित्र वगैरे आम्ही सगळे इथे एक एरो सुद्धा आहे. हा बघा इकडे, तिथे फोटोशूट करू शकता तुम्ही. आणि हा बघा इकडे व्ह्यू बघा, माझ्या मागे व्ह्यू बघा तुम्ही, कसला व्ह्यू बघा, एकदम चुम्मेश्वरी व्ह्यू आहे गाईज. आणि हे मित्र लोक आहेत मागे, तुम्हाला दाखवूया आता पूर्ण कसं एन्जॉय इथे. तर आम्ही संध्याकाळचे किती वाजलेत माहिती आहेत गाईज? ए वाजले किती रे? बघ किती वाजलेत? 3:30 वाजलेत गाईज. म्हणजे 2:30ला आमच्या कॉलेजचा कार्यक्रम झाला आणि आम्ही तिथून निघालो. सो अर्ध्या तासात आम्ही इथे आलो. सो आता बघूया पूर्ण. हे बघा चिपळून बघा इथून कसं दिसतंय का मागे, खतरनाक गाईज. आता आम्ही इथं आलोय ना, हे बघा यांच्या मस्तीचा टाइम सुरू झालाय. हे बघा किती जण बसलेत बघा एका पाळण्यावरती. परत तुटल ए आपलं नाही, आपल्याला इथं कडक लागला. हे काय काहीतरी हा विषय खोला. एक काम करू काय, अख्ख्या कॉलेजला इथं बसू का ह्याच्यावर? नको जागा ना, फुल झाले. तू पण बस, आपण डायरेक्ट पॅसेंजर व्हेकल करून टाकू. बस पोरींसाठी 5 रुपये आणि मुलांसाठी 10 रुपये. काय केलंस तू? परत बोल. अरे वा फुल एक्सपिरियन्स आहे गाईज. फोटोशूट वगैरे करून झालंय आता आमचं सगळं. इथे माझ्या मागे बघा हा विसावा पॉईंट आहे. इथे हे इंद्रधनुष्य वगैरे सगळं इथं फोटोशूट करण्यासाठी. इकडं मित्र बसलेत मागे या साईडला पाळण्यावरती. आणि तुम्हाला एक सांगायची गोष्ट म्हणजे जे लोक चिपळूणचे आहेत ना त्यांना इथे यायला खूप इझी पडेल. म्हणजे अर्धा तासाचं अंतर आहे इथून येण्यासाठी. आणि ते तुम्ही अंतर कव्हर केल्यावरती तुम्हाला इथे विसावा पॉईंटला यायला भेटेल. अजून एक खाली पॉईंट आहे जो हा खाली रोड जातो बघा ह्या साईडला इकडून. त्या रोडला त्याला अजून एक स्पॉट आहे, तिथून ते एकदम कमाल व्ह्यू दिसतो. जो माझा चॅनल आहे ना दुसरा साहिल मोहिते 29, या चॅनलवरती मी ती व्हिडिओ केले विसावा पॉईंटमध्ये जे हिंदीमध्ये. सो ती तुम्ही जाऊन नक्की व्हिजिट करा. आणि आता आम्ही इथं थोड्या वेळाने निघू, थोडाफार इथे जरा मजा मस्ती करू आणि मग निघू घरी जाण्यासाठी. मी ब्लॉगिंग करू शकतो पण करायला जातो पण होतच नाही. गाईज आता ना काहीतरी इंटरेस्टिंग होणार आहे. म्हणजे हे काहीतरी करणार आहेत, म्हणजे गाण्यांच्या भेंड्या वगैरे काहीतरी मज्जा मस्ती करणार आहेत. सो ते तुम्हाला आता मी दाखवणार. बघा पूर्ण का कसे आहे ते. गाईज आता हे काहीतरी करणार. काय करताय रे? स्वॅग असं असतं ना काही स्वॅगचं. असंच असतं, असंच. बोला काहीतरी बोला आता. बरं काय कुठले तुम्ही? आम्ही चिपळूणचे, तुम्ही कुठचे? हा प्रतीक आहे. हा वेदांत आहे उर्फ चंपा कली बबुशी उर्फ बबुशी. आणि हा कार्तिक लाजरन साजरा मोकळा. गो बाई प्रिन्स नावाला प्रिन्स आहे पण काय कामाचं नाही. हा आहे ना यश आहे, योगिता, डोरेमॉन मी आहे सोबत. हा बघा डोरेमॉन. बाई शिजुका कुठे आहे? शिजुका कॉलेजला आहे आईच्या गावात. हे बघा गाईस प्रेमाचे रोगी. हे बघा हे असली पोर. हा भाई आयुष्यात काहीतरी कर, पोरींच्या मागे पळू नको. गावला रे गावला, पोरींच्या मागे फिरतोच काय?
प्रतीक काय ते घाणेरडा चाला बघा गाईचा गाईज माझ्यावरती काय नव्हतं ह्याच्या पायाच्या खाली एक गावलं होतं आम्हाला ना रे बघा हाच तो हे बघा गाईज एवढे जण साक्षी द्यायला म्हणजे यांनी बघितलं ह्याच्या पायाखाली काय होतं. तू किती लपव माझ्याकडे नव्हते ते मी गाईज ह्याच्याकडेच होता खोटं बोलतोय हा हे असं करतात ठीक आहे मला वाटलं नव्हतं असं करेल म्हणून यार प्रतीक तू वाट लावलीस जवळ येऊ नको माझ्या काय सांगू आता तुम्हाला मित्रांनो फुल एन्जॉय करतो आम्ही आता जरा एन्जॉयमेंट करायला पण बरं वाटतं मित्रांसोबत रिलॅक्स भेटतं भले लाईफ मध्ये कोण नसतो सोबत बट मित्र आहेत ना खूप बरं वाटतं मी प्रत्येकचा प्रूफ आहे की प्रत्येक आहे बरोबर प्रतीक तू आहेस भाई पण प्रत्येक आहे ना कुठेतरी फालतू चिंगाच्या दादात गेला अरे हा हे चिंगम तू पकडाय नव्हतं पाहिजेस प्रत्येक गाडी भारी अरे बोकडासारखी ठेवली बोकड कापूया बोकड आहे कापूया वाकू आमचा भाव आहे ना त्याची बात दाढी नव्हती हा. आता तर दाढी आली ना तो आता कर बघा ना भाव माझा गाडी बघा बघा भावानो आले दिसते फावडं पिडवलं वाटतं माझी खालची दाढी दाखवतो बघा नाही एवढं नाही अरे बाई हा ही खालची ना ही कुठली ही खालची ना झुकेगा नाही हा अरे बाबा असं काय बोलत जाऊ नको घाबरवशील याला पुष्पा अंगात घुसला श्रीवल्ली घरात ठेवलं नाही श्रीवल्लीला चॉकलेट घेऊन चाललो होता हा अरे भाई किती बोलशील रे गावला आयटमचा दिवाना सब ठीक चल रहा है भाई माझ्या अरेला की नाही राव दे सोड नाही राहू दे नको हा गाईज आता प्रतीक वगैरे निघाले घरी येतात ए बाय सावकाच्या गाईज आता ते दोघं चाललेत घरी चाललेत ते आणि निहार वगैरे इथे बसलेत समोर आणि तुम्हाला मेन ज्या कामासाठी आपण आलो होतो ते दाखवायचं राहिले सगळं इथून समोर तुम्ही विसाव पॉईंट बघू शकता असं एकदम भारीवाला व्ह्यू आहे नंबरवाला व्ह्यू आहे हे बघा आता सनसेटचा पण टायमिंग झालाय वाजलेत किती बघूया आपण बघा बरोबर आता 4:30 वाजले म्हणजे 5चा टायमिंग होत आला आणि आता सनसेट पण बघायला भेटेल आपलं पण अजून सूर्य वरती आहे सो टाइम लागेल आपण टायमाच्या अगोदर घरी जाऊ आणि हा वाशिष्ठी रिव्हरचा तुम्हाला व्ह्यू मी समोर दाखवणार आहे ह्या साईडला म्हणजे तिकडे पुढेच रेल्वेचा एक टनल सुद्धा आहे जो मुंबईला डायरेक्ट जातो आणि हा डायरेक्ट मुंबईला जाणारा रोड आहे सो एकदम मस्त वाटतं इथे एकदम मित्रांसोबत एन्जॉय करायला खूप छान वाटतं आणि असा व्ह्यू एन्जॉय करण्यासाठी तर खूप मनापासून एकदम भारी वाटतं सो मित्रांसोबत मस्ती पण केली मजा पण केली आणि एन्जॉयमेंटसुद्धा केली हे बघा असे मित्र आहेत ह्याच्यात काही सगळ्यात खास बोलत ना तर निहार आणि लक्ष हे तर एकदम यो माझी जान आहे आणि त्याचं काय बोलतात ते ठोके प्राण आहे प्राण आहे एक नंबर वाले नवा बिना जाय साला नवा बिना गटे बरोबर मौज कर दी आज कमाएंगा आज कमाएगा तो उद्या खाएंगा बरोबर आहे उद्या कल नाही उद्या खाएंगा ऐसा परसों फिर भूखा मरेंगा खूप मजा आली इकडे आल्यावरती फिरायला वगैरे इकडे टुरिस्ट वगैरे येतात फोटो काढायला आम्ही पण आलो होतो डेज वगैरे संपले होते ना कॉलेजचे सो आलो डेजला नव्हतो मी कॉलेजला म्हणजे तुम्ही बोललात तर 4 दिवस कॉलेजचे डेज होते
आणि मी शेवटच्या दिवशी म्हणजे ज्यावेळी सिनियर्स कॉलेजची गॅदरिंग असते ना त्या दिवशी मी डेजला गेलो. आता जसं जसं आपलं वय वाढतं ना तसं सण जे बाकीच्या पार्टीज वगैरे ह्याच्यातून इंटरेस्ट सोडतो. जसं आपलं एज वाढतं ना तसं जबाबदाऱ्या येतात प्रत्येकावरती. प्रत्येकाची जबाबदारी वाढते लाईफमध्ये. सो एन्जॉयमेंट करायला नाही भेटत. जसं आपलं वय वाढतं तसं इंटरेस्ट जातो सगळ्या गोष्टींमध्ये. बट मित्रांमधला इंटरेस्ट कधीच नाही जात, कारण का शेवटच्या आपण मरेपर्यंत आपले मित्र आपल्या सोबत असतात. सो नेहमी त्यांची काळजी घेत राहा. तुमचे सुद्धा मित्र असतील, त्यांच्यासोबत तुम्ही एन्जॉयमेंट करत राहा. सो प्लीज तुमच्या मित्रांसोबत अशा ठिकाणी फिरायला जा आणि एन्जॉयमेंट करत राहा. सो तुम्हाला ह्याच्या पुढे सुद्धा आपण मस्त मस्त ब्लॉग घेऊन येऊ. सो आपल्या चॅनलवरती जी लोक नवीन आलेत त्यांनी चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. अगर इंस्टावरती असाल तर इंस्टावरती सुद्धा फॉलो करा. साहिल मोहिते मराठी ब्लॉग्स असं आपल्या इंस्टाचं आयडीचं नाव आहे. सो तिथे फॉलो करा. आणि ज्या लोकांनी आपल्या हिंदीमध्ये जो चॅनल आहे साहिल मोहिते 29 या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं जाऊन पटकन सबस्क्राईब करा आणि आपल्या भावाला सपोर्ट करा. आणि मराठी माणसाला ह्या चॅनलवरती सुद्धा सपोर्ट करा. सो गाईज पूर्ण ब्लॉग बघा. सो गाईज आता झालंय सगळं, फिरून झालंय. आता आम्ही घरी निघालोय. अर्धा एक तास झाला गाईज आम्ही इथे होतो मागासपासून. मजा पण तेवढी झाली आहे. मजा पण केली, एक रील पण केली आम्ही इंस्टाला. ब्लॉग मध्ये दिसेल, ब्लॉग मध्ये पण दिसेल. आणि इंस्टावरती पोस्ट केली मी आपल्या मराठी चॅनलवरती. सो ती जाऊन बघा नक्की. आणि आता आम्ही समोरून निघालोय सगळे. अर्धा तास झाला आम्ही आलो होतो. मस्त की फिरलो, फोटोज वगैरे काढले, थोडा एन्जॉयमेंट केला, मस्ती मजाक केला मित्रांसोबत. आणि आता आम्ही निघाला. बघा आपला हाय लक्ष, ज्याच्या फोनवरती आपण गेले 2 ते 3 दिवस ब्लॉग शूट करतोय. म्हणजे त्याचा आयफोन कोणता आहे रे? 13 आहे गाईस. त्याच्यावरती शूटिंग करतोय. क्वालिटी तुम्ही व्हिडिओचे बघू शकता. चुम्मेश्वरी बांधील की भाऊ. चला गाईस जाऊया, गाड्या पण काढूयात सगळ्या आणि निघूया. सो गाईज अशाच नवनवीन मराठी ब्लॉगसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जी लोक चॅनलवरती नवीन आलेत त्यांनी आपल्या चॅनलला फॉलो करा. आणि तुमचं असंच प्रेम माझ्यावरती राहू द्या आणि सपोर्ट करा गाईज आपल्या मराठी माणसाला. सो भेटूया तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय गाईज. टेक केअर फॅमिली, टेक केअर सेल्फ अँड लव्ह यू गाईज. आले ब्लॉग करून. सो आम्ही आता निघालो. चलो गाईज एन्जॉय करा गाईज.